सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड येथे मानदेशी फाउंडेशन, बजाज ऑटो, बृहन भारती समाज मुंबई, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सुमारे 1 किलोमीटर परिसरात ही राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी सुरू करण्यात आली। म्हसवड पासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिद्धनाथ मेगा सिटी या ठिकाणी ही छावणी 1 जानेवारीला सुरू झाली असून केवळ 8 दिवसात 5600 लहान मोठी जनावर दाखल झाली आहे। प्रामुख्याने म्हसवड परिसर लोकसंख्येने जास्त असून सर्वात जास्त दुष्काळी आहे। गेली अनेक वर्ष या भागात पाणी टंचाई जाणवतीये, त्यामुळे शेती हा व्यवसाय खात्रीपूर्वक करता येत नसून त्याच्या जोडीला पशुपालन देखील व्यवसाय करणं गरजेचं आहे। पण पाणीच नसेल तर पशुपालनही अडचणीत होतं। अशीच वेळ येथील शेतकऱ्यांवर आली। शासनाचा अजूनपर्यंत छावणीबाबत कोणताच निर्णय नाही। मात्र येथील एक चेतना सिन्हा नावाच्या माऊलीनं मानदेशी माळावर अन्न पाण्या वाचून टाहो फोडणाऱ्या मुक्या जनावरांना मानदेशी फाउंडेशन याद्वारे एक मायेची ऊब दिली। फक्त जनावरच नाही तर त्याबरोबरच असणाऱ्या व्यक्तींची देखील राहण्याची सोय केली आहे। पशुवैद्यकीय सेवेबरोबरच वैद्यकीय सेवेची देखील सोय या ठिकाणी आहे। जनावरांना मका, सरकी, पेंड, ऊस आदी खाद्य दिलं जातं। प्रत्येक गोठ्यात ग्रीन शेड नेट तसेच माणसांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटही देण्यात आले। सन 2012 मध्ये देखील चेतना सिन्हा यांनी तब्बल 18 महिने यशस्वीपणे छावणी चालवली होती। मान तालुक्यासह सातारा जिल्ह्याचं नाव मानदेशी बँक, मानदेशी उत्सव या माध्यमातून साता समुद्रापार पोहोचवून येथील शेतकऱ्यांची माय बनलेल्या या माऊलीचं जनतेकडून कौतुक होतंय। नारपुळकोटी आमचे जनावर 16 आहेत। मग 1 तारखेपासून आम्ही छावणीवर राहतो। बरं, इथं छावणीत सगळं व्यवस्थित मिळतं का? हो, सर्व व्यवस्थित मिळते। पेंड मिळाली, चारा 15 किलो वाटप आहे, लहानांना 7.5 किलो वाटप आहे, शेडनेट मिळाले, रेग मिळालाय। बरं, कोणामार्फत छावणी चालली? हे भावांच्या तर्फे चालली। भावांच्या म्हणजे त्यांचं नाव? चेतना भाभी। अच्छा। 1 जानेवारी पासून ह्या छावणीला सुरुवात झालेली आहे। आज अखेर 5400 ह्या छावणीमध्ये लहान मोठी जनावरं आलेली आहेत। मानदेशी फाउंडेशन मार्फत आणि बजाज ऑटो, त्याचबरोबर बृहन भारती समाज मुंबई, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत ही छावणी चालवली जाते। ह्यामध्ये जनावरांना ऊस, मका, कडबा फुट्टी, पेन, त्याचबरोबर तूरची कणी आणि मुरघास असं आम्ही ऑलरेडी ऑर्डर दिले, ते पुढच्या 8 दिवसात देण्यात येईल। आणि त्याचबरोबर ह्या जनावरांना ऊन आहे तर जनावरांना सावलीसाठी ग्रीन नेट पण देण्याचं चालू आहे। आणि ह्या भागात थंडी जास्ती असल्यामुळे शेतकऱ्यांना ब्लँकेट दिलेला आहे। हे सगळं बजाज ऑटोच्या सहकार्याने, मेजर आमचे स्पॉन्सर बजाज ऑटो आहे। आणि महाराष्ट्रातली ही पहिली चारा छावणी आहे जी 1 जानेवारीला चालू झाली। खरं तर 1972ला पण दुष्काळ होता, 2012ला पण दुष्काळ होता, पण ह्यावेळी असं झालेलं आहे की शेतकऱ्यांच्याकडं चारा पण नाही आणि शेतकऱ्यांना स्वतःला खाण्यासाठी धान्य पण नाही आहे। त्यामुळे आता छावणीत तुम्ही बघा तर अख्खं घरदारी तर येऊन वसलेलं आहे। आणि ही आता आमचं साधारण आम्ही 10,000 जनावरांचं नियोजन केलेलं आहे। तर 10,000 जनावरं 10 महिनेपर्यंत चालतील असं आम्हाला वाटतंय। आज रोजी जर पाऊस पडला नाही तर माहित नाही की कधीपर्यंत ही छावणी चालेल। बरं, आता ही मान तालुक्यापुरतीच मर्यादित आहे की दुसऱ्या तालुक्यातील जनावर येऊ शकतात इथं? आता तरी मान तालुक्यातलेच आहेत आणि आम्ही शक्यतो असं आहे की मान तालुक्यातलेच घेणार। आणि आतापर्यंत साधारण 42 वेगवेगळ्या गावातून ह्या छावणीमध्ये जनावरं आलेली आहेत। म्हसवडच्या आजूबाजूचे आलेत। दहिवडी हे भागात त्यांना येणं जाणं नाही जमणार, त्यामुळे त्या भागातली नाही आहेत, पण म्हसवडच्या आजूबाजूच्या गावाची जवळजवळ 42 गावाची लोक आली। प्रतिनिधी विनोद खाडे, NTV न्यूज मराठी, मान, सातारा।